हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. जय शिवराय मित्रांनो. सध्या आपण चाललो आहोत भारतातला सर्वात खतरनाक समजला जाणारा ट्रेक कलावंतीन दुर्गला. तर इकडे तुम्ही बघू शकता, आपण ठाकूरवाडी बस स्टॉप आहे तिकडे उतरलेलो. इकडे ठाकूरवाडी बोर्ड आहे आणि आपल्याबरोबर आपल्याला नवीन मित्र भेटलेले आहेत. तर हाय करा सर्वांनी. तर हे कुठून, नाव सांगा तुमची. विनीत म्हात्रे, ठाणे. यादव, विजय, गणेश, विनय म्हात्रे, कळवा. आणि हे तुम्ही बघू शकता, हे जुळे भाव आहेत. ट्विन्स. जय शिवराय. तर बघूया आपल्याला कसा अनुभव येतोय. मित्रांनो, नॅचरल झोका झाडाचा. वेल आहे मोठीच्या मोठी. झोक्याचा आनंद घेताना गणेश पाटील. झोक्याचा आनंद घेताना गणेश पाटील. मस्त झोका घेतोय विनीत. आज आपण चाललेलो आहे प्रोग्रामाच्या आधी कलावती बोलून मस्त काय. आणि इकडे नाश्ता वगैरे करू शकता. आणि तिकडे तुम्हाला धुक्यात कलावंतींचा सुळका दिसत असेल तिकडे. मित्रांनो, या ठिकाणी पण आता आपण जाणार आहोत. मित्रांनो, या खडकावर आपण आलेलो आहे. खाली बघू शकताय. खूप भारी वाटतंय. मित्रांनो, आता आपल्याला एक श्री समर्थ कृपा ढाबा भेटलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण प्रबळ माचीला पोहोचणार आहे, बरोबर ना? आणि तुझं नाव काय मित्रा? माझं नाव आहे हरचंद्र रामाशीद, हर्षल रामाशीद. ओके. आणि तुमचं हॉटेल आहे ना हे? हे माझं हॉटेल आहे. हां. तर इथं बऱ्याचपैकी मेनू वगैरे भेटते, तसं काही व्हेज, नॉन व्हेज आणि इतर ब्रेकफास्ट वगैरे भेटतं. पोहा, मॅगी, ऑमलेट्स, अंडा भुर्जी, पिठलं भाकरी हे सगळं भेटतं आपल्याकडे. निंबू पाणी, कोकम वगैरे हे सगळं भेटून जाते. आणि खास एक गोष्ट आहे, आपल्याकडे कॅम्पिंग पण चालू आहे. आपल्याकडे प्रभुमाची कॅम्पिंग म्हणून आहे आमचं. तर तिथे पॅकेजमध्ये घेतले जातात, 550 रुपये पर पर्सन घेतले जातात. त्यात काय काय त्याच्यामध्ये प्रोव्हाइड इन्क्लुडेड करता? येतात रात्रीचं डिनर येतात, सकाळचं ब्रेकफास्ट, चाय और टेंट इन्क्लुडेड असणार. टेंटमध्ये सगळं मॅट वगैरे सगळं रेडी असते. टॉयलेट वगैरे आहे? टॉयलेट वगैरे सगळं सोय आहे, एकदम पाणी वगैरे सगळं व्यवस्थित. ओके. आणि म्हणजे चिकन थाळी वगैरे त्याची काय रेट आहे? नॉनव्हेजचे आहे 250 रुपये प्लेट आहे, अनलिमिटेड असणार सगळं. आणि व्हेज 200 रुपये आहे, व्हेजचं पण 200 रुपये, तो पण अनलिमिटेड. अनलिमिटेड. ओके. आणि तुझा नंबर वगैरे सांग जरा. माझा नंबर आहे 8879464073. ओके. म्हणजे तुला जर टेंट कॅम्पिंगसाठी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकतात, हो. बरोबर ना? हो. ओके, धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, बजरंगबली आणि श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे बघा, मस्त. दर्शन घेऊया आपण. मित्रांनो, आता आपण प्रबळ माचीला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला टेंट आहे. टेंटची पण सुविधा आहे इकडे. आणि इकडे हॉटेल पण आहे, सोहम प्रबळगड हॉटेल. तर आता आपल्याला तिकडे जायचे, पाठीमागे तिकडे तिकडे रस्ता आहे. आणि तिकडे दिसतोय कलावंतीन सुळका, बाजूलाच प्रबळगड आहे. मित्रांनो, रस्ता बघा कलावंतीनला जाण्याचा. आता या बेचकीतून जावं लागणार आहे आपल्याला. वरती दिसतोय बघा कलावंतीन सुळका, इकडे प्रबळगड. मित्रांनो, अगदी गुहेतून जातो असा अनुभव येतो आपल्याला. क्या बात है. एरिया बघा, खूप घनदाट असं जंगल आहे
आणि यात आपण एकटे आहोत. मित्रांनो अजून आपल्याला नवीन मित्र भेटलेत. हाय करा मित्रांनो सर्वांनी. 5 जण आहेत बघा है ना. आणि हा कोण मगाशी धडपडला इथे. एवढा कलावंतीन चढून आला आणि इथे तोंडावर पडला असता. ठीक आहे धन्यवाद. मित्रांनो इकडे एक गुहा पण आहे बघा, दगडात कोरलेली आहे. प्रॉपर कोरलेली आहे आणि आतमध्ये जाणं रिस्की आहे. मित्रांनो कडा बघा, खतरनाक कलावंतींचा थरारक असा असणार आहे ट्रेक आपला. आणि आपण आता कोकम सरबत घेऊया. मित्रांनो जरा कोकम सरबत पिऊया, जरा फ्रेश होऊया. पाठीमागे बघा खतरनाक असा कडा. मित्रांनो आता खरा थरार चालू होणार आहे ट्रेकिंगचा. इकडे आपण थोडं नाश्ता केला, नाश्ता म्हणजे ज्यूस पिलाय, कोकम ज्यूस. आणि आता सुरुवातीलाच बघा किती अवघड रस्ता आहे. आणि इथंच ठरणार आहे की तुम्ही पुढे टॉपला जाऊ शकता की नाही. चांगल्या ग्रिपचे शूज असणं गरजेचं आहे आणि कॉन्सन्ट्रेशन पण असणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट टाळायची, ओव्हर कॉन्फिडन्स. पायऱ्या बघू शकताय कोरलेल्या आहेत. आता ही पायरी थोडी मोठी आहे तर याला इकडून जावं लागेल आपल्याला. बघू शकता मोठी पायरी आहे तर याला साईडनं जाऊ शकतो आपण. सोलो ट्रेकिंग आहे आपली आज. प्रबळगड पावसाळ्यात तिकडे आहे ना खूप रिस्की आहे. जवळपास 80 डिग्रीचा अँगल आहे या पायऱ्यांना. 80 डिग्री.
ऐक भरपूर रिस्की जागा आहे. खाली गेलं ते गेलं. छातीचे ठोके दन दन करायला लागलेत. बाहेर आवाज यायला लागलाय. मित्रांनो थोडं रेस्ट घेणे गरजेचं आहे. इकडे मध्ये पण एक हॉटेल आहे. इकडे पण लिंबू सरबत, कोकम है ना, काकडी, मॅगी. मॅगी नसेल ना? मॅगी नाही, बिस्लरी वगैरे, पाण्याची सोय. तुमचं नाव काका? नामदेव. नामदेव? आडनाव भटंबरे. होय, आडनाव जेवढं अवघड वाटतंय तुमचं है ना. ते खाली आहेत त्या ताई, त्यांचं वाघ आडनाव आहे. काकडी घेऊया आपण. तरी मी पण, आणि तिथं तो छोटासा पॅच आहे पुढचं दिसतं काय तर, कुठला पॅच होता? मित्रांनो लिटिल ग्रुप बघा है ना, ट्रेकिंग करत आले तिकडे. यंगस्टर्स म्हणजे आपली यंग जनरेशन. नावं काय तुमची बाळांनो? लिशा आणि प्रिशा. अरे वा, बहिणी बहिणी दिसताय है ना. कसं वाटलं इथपर्यंत यायला? भारी वाटलं ना. म्हणजे तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. अशा ठिकाणी तुम्ही आलाय म्हटल्यावर. हा, आणि तुम्ही वडील? या. अरे अरे वा. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. मित्रांनो इकडे रस्ता आहे आणि इकडे बघा एक पाण्याचं टाक आहे. जाणं खूप रिस्की आहे तिकडे. तोल गेला ना तर सर्वच गेलं. हे बघा, आपण काय जास्त पुढे जाणार नाही. इकडून तुम्हाला दाखवतो बघा. खूप रिस्की जागा आहे. हे बघा, पाय ठेवायला पण जागा नाही. मित्रांनो आता लास्ट पॉइंट राहिलेला आहे. वरती इकडे बघू शकता टॉप, आणि इकडे पाठीमागे प्रबळगड आहे. मित्रांनो हाच अवघड पॅच आहे बघा. इकडे तुम्ही दोरीची शिडी आहे आणि इकडे रस्सी आहे. म्हणजे दोन्हीतला कुठलाही तुम्ही वापर करू शकता. आणि इकडे चार्ज घेतला जातो 30 रुपये पर पर्सन टॉपला जाण्यासाठी. लहान मुलगी चढते बघा. व्यवस्थित बाळा. हा, हळूहळू चला. हा तुम्ही चला तिला सपोर्टनी. व्हेरी नाईस, गुड गर्ल, गुड. ठीक आहे. तिथं पाय तुटणार नाही ना रस्सी? एवढे काढले आले तेवढे हात काढले. मित्रांनो खरंच ॲडव्हेंचर आहे, खतरनाक ॲडव्हेंचर आहे. आणि रस्सीचा उपयोग केलाच पाहिजे आपण. त्या शिडीपेक्षा मला तर ही रस्सी सोयीस्कर वाटते है ना. मित्रांनो हीच ती जागा जिथे येण्यासाठी आपण एवढा अट्टास केला, एवढे कष्ट सहन केले महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. बघा तिकडे तुम्ही बघू शकता परिसर कसा आहे.
आणि आता आपण तिकडून आलेलो आहोत. तिकडे प्रबळगड दिसतोय आणि या साईडला इकडे उंचीचा अंदाज येऊ शकतो तुम्हाला. बघा किती रिस्की जागा आहे हे. बघा खालचा परिसर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. ओके. आपण उतरत आहोत आणि चढण्यापेक्षा उतरणं अवघड आहे, लक्षात ठेवा. रुपाली आराम से एक एक हळू चाल. ही जी रेती पडली ना रिस्की आहे जरा. दगडांवर पाय ठेव छोटे छोटे. मैं तो बैठ के उतर रही हूँ बहन. बैठ के उतर रही हूँ बट सही से. हाँ इतना. हा बसून उतरलं तरी चालेल. पत्थर को गले लगा. मेरी पिछली को भी लगा. एटलीस्ट एक स्टेप कर. मेरा बचा है मेरा. आणि तो बसून जा. हा डेंजर आहे ही जागा. हो हो. रुपाली को लेके आ. इकडे पकडायला आहे. बिस्मिल्लाह.
मित्रांनो हा शेवटचा पोर्शन आहे, खूप खतरनाक आहे बघा. पायऱ्या बघा, असं तिरकं उतरावं लागते आपल्याला. हो. काय बघू नका, इकडे इकडे बघा माझ्याकडे. अरे इकडे बघा, आपण फोटो नाही काढत आहे. मित्रांनो आपण या मुली आहेत, ट्रेकर्स आहेत आणि म्हणजे ट्रेकिंग आणि त्यांच्याबरोबरच आपण हा कलावंतीन दुर्ग जो अत्यंत खतरनाक आहे तर तो उतरलेलो आहे. तर यांचं कौतुक आहे की आपण म्हणजे ट्रेकिंग पूर्ण टॉपला करून आलेले आहेत है ना. येस येस येस. ओके ठीक आहे, धन्यवाद. जीत है. मित्रांनो खूप थरारक असं ट्रेकिंग होतं, खूप मजा आली आणि ही माझी सेकंड टाइम होती आणि तुम्ही पण येऊन याचा हे घ्या, अनुभव घ्या, खूप मजा येईल. आणि तुम्ही येताना चांगले प्रॉपर शूज असणं आणि ट्रेकिंग गिअर्स असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं ट्राउझर वगैरे असलं पाहिजे, जीन्स नसली पाहिजे. कधी कधी पायरीची उंची खूप जास्त असते, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो, तर तुम्ही ती काळजी घ्या. आणि तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय.